हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेस्टी मोमेंट्स अँड माय न्यू मिनी व्लॉग. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्या शाळेमध्ये 18th स्वातंत्र्याचा सोहळा मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा झाला. कोणताही कार्यक्रम म्हटला की आमची टीम बरी पहिले पार त्या कार्यक्रमाच्या 2 दिवसा अगोदरपासून तयारीला लागते आणि त्याचंच फळ म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आमचा सक्सेसफुल आणि सुंदर असा वाखाणण्याजोगा होतो. उत्कृष्ट सजावट, कवायत संचलन, प्रभात फेरी, ध्वजारोहण, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची गाणी, भाषणं, पाहुण्यांचा स्वागत सोहळा, या सगळ्या गोष्टी आम्ही नियोजनबद्ध आणि मोठ्या वाखाणण्यासारख्या आणि उत्साहपूर्वक साजरा करतो, जेणेकरून कोणीही आमचा कार्यक्रम पाहिल तर त्याला नेहमीच प्रतिसाद देतो आणि अव्वल दर्जाचा कार्यक्रम असा रिमार्क सुद्धा देतो. यावर्षीसुद्धा आमचे केंद्रप्रमुख, आमचे विस्तार अधिकारी यांनी आमच्या कार्यक्रमाची खूप स्तुती केली. यावर्षी वंदे मातरम गीत घेण्यात आलं, कारण वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली होती. थोडा उशीर झाला व्लॉग टाकायला. पुन्हा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच मुली वेशभूषेमध्ये आल्या होत्या. कोणी भारत माता, तर कोणी राणी लक्ष्मीबाई, कोणी अहिल्याबाई होळकर, तर कोणी सावित्रीबाई बनून आल्या होत्या. खूप छान असं सुंदर कवायत संचलनसुद्धा झालं. दिवसेंदिवस स्वातंत्र्याचा उत्सव असो किंवा जे राष्ट्रीय सण आहे त्याच्याबाबतचा जो उत्साह आहे आपल्याला कमी कमी होताना दिसतो, पण आमच्या शाळेमध्ये असं कुठलंच आम्हाला दिसत नाही. कारण विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती, देशभक्ती, देशाभिमान जागृत करणं हे आमचं काम आहे. आपणच जर व्यवस्थित उत्साहात सगळ्या गोष्टी केल्या तर विद्यार्थीसुद्धा त्याच्यामध्ये सामील होतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर प्लीज टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा कमेंट करून सांगा की आमच्या शाळेतला स्वातंत्र्याचा महोत्सव कसा झाला, कारण तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाचे असतात. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन.